हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका लवकरच आपल्या भेटीला येते आणि या मालिकेचे प्रोमो सध्या आपल्या सगळ्यांनाच आवडतात. पण मला हा पहिला प्रोमो जेव्हा आउट झाला तेव्हापासून मला असं वाटलं की इतकी गोड अभिनेत्री विलन कशी काय असू शकते. खऱ्या आयुष्यात इतकी गोड आहे आणि मी तिच्या साड्यांचा ट्रेंड नक्की फॉलो करणार आहे. मानसी कुलकर्णी माझ्यासोबत आहे. खूप स्वागत आहे राजश्री मराठीमध्ये. कशी आहेस? मस्त मजेत आणि आता तू म्हणालीस तसंच गोड मुलगी निगेटिव्ह कॅरेक्टर ॲक्च्युली कारण मानसी कुलकर्णी ही प्रत्यक्षात जशी आहे गायत्री ही त्याच्या अगदीच विरुद्ध आहे आणि म्हणून ॲक्च्युली मला ते जास्त चॅलेंजिंग वाटलं करायला कारण युजली ना आपण आपला जो स्वभाव आहे तशी आपली मेंटॅलिटी आपली बोलण्याची पद्धत आपली बॉडी लँग्वेज ही त्याच्या अकॉर्डिंगली असते आणि गायत्रीसाठी मला ह्याच्या पूर्ण विरुद्ध वागायचं आहे आणि तसं कॅरेक्टर पोर्ट्रे करायचं आहे. सो ते मला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटलं, जास्त चॅलेंजिंग वाटलं आणि म्हणून ह्या मालिकेचा मला जास्त आय एम व्हेरी एक्सायटेड टू एक्सप्लोर माय सेल्फ ॲज अ गायत्री. कलाकार म्हणून ना तुला पण एक भारी वाटत असेल की आपल्या कॅरेक्टरवर इतकं काम केलं गेलं आहे, म्हणजे साड्यांपासून ज्वेलरीपर्यंत. किती एन्जॉय करतेस हे सगळे ट्रेंड? नाही खूप ट्रेंड बेसिकली आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट द ट्रेंड ॲज वेल कारण मला पर्सनली साड्या प्रचंड आवडतात नेसायला आणि शाल्मलीने आमची जी डिझायनर आहे तिने इतका सुंदर लुक डिझाईन केला आहे गायत्री या कॅरेक्टरचा की मला पण असं वाटतं तू म्हणालीस तसं की हा ट्रेंड आता पुढे फॉलो होईल. सो आय एम व्हेरी एक्सायटेड बट ऑन अ सिरियस नोट मला हेही सांगायचं आहे की काय होतं ना की आपण जे कॅरेक्टर प्ले करतो ना लोकांना ते व्हिज्युअली दिसताना ना ते कॅरेक्टर काय आहे हे थोडं त्याच्यातनं दिसायला पाहिजे ज्याच्यावर मला वाटतं शाल्मलीने खूप मेहनत घेतली आहे कारण मालिका जेव्हा ऑन एअर येईल जेव्हा गोष्ट पुढे जाईल तेव्हा लोकांना कळेल की गायत्री काय आहे कशी आहे ती अशी का वागते त्याची बॅकस्टोरी काय आहे तिचा स्वभाव असा का आहे. आता सध्या प्रोमोमधनं ती लोकांना लिटरली फक्त व्हिज्युअली दिसते की गायत्री प्रभू हे एक कॅरेक्टर आहे पण तरी ते लोकांपर्यंत पोचतं आहे की ती निगेटिव्ह आहे ती ॲरोगंट आहे आणि ह्याचं श्रेय मला वाटतं बऱ्यापैकी कॉस्ट्युमला जातं कारण कॅरेक्टरची जी वेशभूषा असते ती ते कॅरेक्टर पोर्ट्रे करण्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. आणि मगाशी जसं शिवानी म्हणाली की देवयानी म्हणून ती घराघरात फेमस आहे आणि ती जेव्हा कमबॅक करते हे कळल्यावर प्रेक्षकसुद्धा उत्सुक झालेत. पण तिच्या ऑपोजिटला तू आहेस, तिचे चाहते मात्र तुला कमेंट्स करत असतील ना की का अशी वागतेस किंवा काय, किंवा आता सुरू होणार? हां अजून तरी नाही झालं आहे बट लाईक यू सेड आय एम एक्सपेक्टिंग की हे काही दिवसांनी घडणारच आहे. पण माझं तेच म्हणणं आहे की जगात प्रत्येक स्वभावाची माणसं आहेत. असं नाही आहे की सगळी माणसं चांगलीच असतात कारण खूप आपल्या आजूबाजूला पण आपल्याला असे अनुभव येतात की माणसं खूप विचित्र वागतात आणि प्रत्येकाकडे त्याच्या वागण्याचं अगं काहीतरी कारण असतं की हे असं घडलं म्हणून मी असं केलं. सो लाईकवाईज गायत्रीकडे सुद्धा ती जे काय वागते चांगलं वाईट हे आपण नंतर जज करू गोष्ट पुढे गेल्यानंतर पण ती जे काही वागते त्याच्यामागे तिचं एक कारण आहे तिची एक स्टोरी आहे तिच्या लाईफमध्ये तिचे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्यावरनं ती अशी वागते आहे. पण तरी पण लाईक यू सेड की शिवानीचं कॅरेक्टर लोकांना एवढं आवडेल की माझ्यावर नंतर प्रश्नांचा बडीमार होणार आहे की का अशी वागतेस. पोचपावती असेल कारण का तुझं काम घराघरात पोचतंय. निगेटिव्ह पात्र मला असं वाटतं मालिका पुढे येण्यासाठी खूप हेल्पफुल असतात, त्यांच्यामुळे ट्विस्ट अँड टर्न्स येतात. डेफिनेटली निगेटिव्ह पात्र म्हणजे निगेटिव्हिटीज ही लाईफमध्ये थोडीशी मजा आणण्यासाठी असते ना. रोजच सगळं छान छान होत राहिलं तर नाही मजा येणार का आपल्या आयुष्यात, असं मिळमिळीत वाटेल ना सगळं. सो निगेटिव्ह पात्र हे सिरियलमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सिरियल गोष्ट पुढे नेण्यासाठी आणि ती हॅपनिंग ठेवण्यासाठी. पण आपण ते प्रेक्षकांचा गैरसमज दूर करूया. हे फक्त शूटिंग दरम्यान आहे, एकदा कॅमेरा कट झाला की नंतर कसं बॉन्डिंग आहे? नाही खूप छान आहे म्हणजे मला लिटरली आठवतं डे वनला प्रोमो शूट करण्यापासून माझं आणि शिवानीचं बॉन्डिंग खूप चांगलं झालं आहे. आय डोंट नो आम्ही ह्याच्या आधी कधीच एकत्र काम केलं नव्हतं त्यामुळे माझ्याही डोक्यात खरं तर ॲज अ प्रेक्षक म्हणून तिची देवयानीचीच इमेज होती. पण पहिल्याच दिवशी तो आईस ब्रेक झाला म्हणजे काही कोणाला फार त्याच्यासाठी एफर्ट्सही नाही घ्यावे लागले. खूप छान मैत्री झाली. समीरबरोबर सुद्धा खूप छान कनेक्शन झालं आहे. सो ती केमिस्ट्री मला वाटतं आता तशीच ऑनस्क्रीनसुद्धा दिसेल सगळ्यांना. पण मी जर विचारलं गायत्री आणि मानसीमध्ये काय सिमिलॅरिटी आहे, स्वभाव किंवा एक कशी सवय असते, तर ती कोणती असते? आहे डेफिनेटली एक आहे आय कॅन कनेक्ट. ते म्हणजे डेडिकेशन जे असतं ना
माझ्या कामाच्या प्रती माझं जे डेडिकेशन आहे, मग माझा हेतू चांगला असू दे किंवा वाईट असू दे. आता मानसी म्हणून माझा हेतू चांगला असतो आणि माझं डेडिकेशन असतं. त्याच्या अगदी अपोजिट गायत्रीचे हेतू वाईट असतात, पण तिचं डेडिकेशन मात्र आहे की मला जर हे घडू नाही द्यायचं आहे तर मी आकाश पाताळ एक करेन, पण मी नाही घडू देणार. ते डेडिकेशन जे आहे ते दोघींमध्ये कॉमन आहे. पण असं पात्र मिळणं म्हणजे प्रत्येकाचं नशीब म्हणू आपण, कलाकार म्हणून आपण सस्टेन करायचं ह्या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकजण करत असतं. पण ह्या पात्राबद्दल काय सांगायला आवडेल, कारण का मधल्या काळात अनेक मालिकांमध्ये दिसलीस, पण मधल्या काळामध्ये थोडा ब्रेक, टेलिव्हिजनमध्ये परत एकदा इतका प्रॉमिनंट रोल, काय तो एक पॉईंट होता की हे पात्र मी करते? एक्झॅक्टली जसं तू म्हणालीस ना, आता मी ब्रेक घेतला होता, तर मला काय म्हणूया ती वेळ इतकी परफेक्ट आली ना, की माझ्या ॲक्च्युली मनात चाललं होतं की आता खूप काळ लोटला आहे, आता आपण टेलिव्हिजनवर परत येऊया. कारण थोड्या वेळाने एक गॅप घेतल्यानंतर आपल्याकडे पण परत एक वेगळी ऊर्जा येते काम करायला. सो आता मला ॲक्च्युली डोक्यात असं चाललेलं की एक चांगला रोल आला पाहिजे आणि आपण टेलिव्हिजनवर आता परत काम करूया. आणि फॉर्च्युनेटली टचवूड फॉर्च्युनेट रोल आला. तेव्हाच नेमका बरोबर हा रोल ऑफर झाला आणि परत त्याच्यात करण्यासारखं पण असं होतं की जे माझ्या स्वतःच्या व्यक्तिरेखेच्या अगदी अपोजिट आहे. सो ॲज अन ॲक्टरसुद्धा मला ते जास्त चॅलेंजिंग होतंच. सो मला असं वाटतं म्हणजे सगळंच इतकं जुळून आलं की त्याला दुसरं काही नाही म्हणायचं कारणच नव्हतं. त्यामुळे हो हे एकच उत्तर होतं या कॅरेक्टरसाठी. थँक्यू सो मच. खरं तर खूप गप्पा मारायच्या आहेत, आपण सेटवर येऊन धमाल काहीतरी करू. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. प्रेक्षकांना काय अपील करशील? नवीन मालिका आहे, नवीन प्रवास आहे त्यात. प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की स्टार प्रवाह हा जो चॅनल आहे हा प्रेक्षकांसाठी खरंच खूप नेहमी काहीतरी चांगलं आणि नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतं. सो तसंच ह्या मालिकेतसुद्धा नावातच म्हणजे इतकं गोड कॉन्टेंट आहे नावातच, थोडं तुझं थोडं माझं. कारण आत्ता खरंच जग असं झालं आहे की तुझं तू माझं मी ह्या लेवलला आता सगळे आलेले आहेत. आणि अशा सराउंडिंगमध्ये थोडं तुझं आणि थोडं माझं ह्या गोष्टीचं महत्त्व पटवून देण्यासाठी ही जी मालिका याचा जो कॉन्टेंट आहे तो मला वाटतं लोकांना खूप आवडेल आणि त्याच्यासाठी आमची अख्खी टीम खूप मेहनत घेते आहे. सो माझी खात्री आहे की तुम्हालाही ही मालिका खूप आवडेल. तर 17 जूनपासून तुमच्या भेटीला येते ही मालिका स्टार प्रवाहावर रात्री 9 वाजता. नक्की नक्की बघा. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.